पारंपरिक पद्धतीने सुंदर, सुबक, कळीदार असे उकडीचे मोदक कसे बनवायचे याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तसंच त्याची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. छान तांदळाची उकड काढायची आहे तूप टाकून, मीठ टाकून. आणि हे जे पीठ आहे हे मी रेडीमेड विकत आणलेलं आहे. त्याचेसुद्धा छान असे मोदक होतात. तसेच सारण बनवलेलं आहे गूळ टाकून, खसखस, खोबरं, तूप, वेलची पावडर अशा प्रकारे मी सारण बनवून घेतलेलं आहे. तर जेवढं चांगलं आपण पीठ मळतो तेवढे सुबक आणि सुंदर कळीदार असे मोदक तयार होतात. जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढंच मोदक बनवण्यासाठी नंतरचे जे कळीदार असे आपण मोदक बनवतो तर कळ्यासुद्धा छान त्या मोदकाच्या अशा पडल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे सुंदर असे मोदक बनवून घ्यायचे आहेत. तर हे मोदक बनवताना मी इथे पिठी वापरलेली आहे. तर तुम्ही तूप आणि पाण्याचा वापर करून सुद्धा अशा प्रकारे कळीदार मोदक तुम्ही बनवू शकता. थोडासा तळहाताने छान गोलाकार असा आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे मोदक बनून झालेत. उकडायला ठेवले. छान केसर लावलेला आहे. केसर लावल्यामुळे कलरसुद्धा छान येतो. त्याचा कलर तुम्ही पाहू शकता. छान असा मोदकावर उतरतो आणि चवीला पण छान लागतो. तर मस्त मोदक तयार आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.